तर या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहतील। तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी काय आहे ते आपण सविस्तर पाहूयात। कोलकाता उच्च न्यायालयाने पेन्शन संदर्भात मोठा महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय दिला आहे। यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन ही एक प्रकारचे बक्षीस नसून किंवा देणगी नाही, तर कर्मचाऱ्यांचा संवैधानिक कायदेशीर हक्क आहे। एका प्रकरणामध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विधवा पत्नीचा पेन्शन संदर्भातील अर्ज राज्य सरकारने नाकारल्याने सदर विधवा महिला कोलकाता उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्या। या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने दिलासादायक निर्णय दिला आहे। या प्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले की सदर पत्नीला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे पेन्शन लाभ व अन्य लाभ तत्काळ देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहेत। सदर मयत वैद्यकीय अधिकारी 20 वर्षापेक्षा अधिक वर्षे सेवा केली असून अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना पेन्शन पासून वंचित ठेवणे हे अन्यायकारक आहे। यामुळे संविधानाच्या कलम 14चे उल्लंघन होत आहे, तसेच कलम 21चेही उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। सदर मयत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या आयुष्याचे 20 वर्ष सरकारी सेवेसाठी पणाला लावले असल्याने सदर कर्मचाऱ्याच्या वारसास पेन्शनपासून वंचित ठेवू नये चुकीचे आहे। यामुळे तत्काळ पेन्शन व इतर लाभ देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत। धन्यवाद।